एकंदरीत काय सांगाल, एक आज दिवाळीचा सण आहे, जर राजकीय फटाका फोडायचा असेल तर तुम्ही कसा फोडणार आहे? नाही, हे बघा, दिवाळी पाडव्याला अशा पद्धतीनं एक स्नेहमिलनाचा कार्यक्रम शिवछत्र परिवार शिवाजीराव पंडित कुटुंबियाच्या माध्यमातून मागच्या जवळपास एक 20 वर्षापासून या ठिकाणी आम्ही अविरतपणे आमचा चालू असतो। आणि हा कार्यक्रम जो काही आहे राजकारणाच्या पलीकडं कुठंतरी एक आपले संबंध असतात, राजकीय जोडे बाजूला ठेवून आपण एकत्रित येऊन एक एकोप्याचा आणि एक समाजामध्ये एक शांततेचा, एकोप्याचा आणि गुण्यागोविंदाने कुठंतरी आजची परिस्थिती हा अतिशय बिकट आहे, माणूस माणसात नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे। त्याच्यामुळे अशा कार्यक्रमाची ही काळाची गरज आहे आणि त्या अनुषंगानं क्षीरसागर परिवार आमचे परममित्र बीडचे आपले सन्माननीय आमदार संदीप भैया हे दरवर्षी या कार्यक्रमाला इथे येत असतात। त्याच्यामुळं त्याच्यामध्ये नवीन असं काही नाही, निवडणूक आल्यानंतरच अशा काही गोष्टी होतात अशातला काहीही भाग नाही। दरवर्षी हा कार्यक्रम असतो आणि दरवर्षी आम्ही राजकारणाच्या पलीकडे हे जोडे बाजूला ठेवून एकत्रित येत असतो आणि एक चांगली चर्चा त्या ठिकाणी होत असते। आपण जर पाहिलं तर नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत, कशा पद्धतीने राजकीय आतिषबाजी बीड जिल्ह्याला पाहायला मिळेल, युतीची काही चर्चा आहे त्या संदर्भात? नाही, बघा, कालची जी आतिषबाजी होती ती लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं, ते लक्ष्मीचं पूजन केल्यानंतर एक दीपावली निमित्तची ती आतिषबाजी होती। आणि येणाऱ्या काळामध्ये आता निवडणुकीच्या तोंडावर नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, त्याच्यामध्ये त्या निवडणुकीत जी आतिषबाजी होणार आहे ती वेगळी आतिषबाजी आहे। निश्चितपणानं आता महायुती राज्यामध्ये आहे, स्थानिक स्तरावर कशा पद्धतीनं समीकरणं ते जुळले जातात त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत। इथून पुढं आम्ही आता त्या वाटाघाटी चालू आहेत आमच्या पक्षामध्ये, बीड असेल किंवा गेवराई असेल, संबंध जिल्ह्यामध्ये जे काही आहे आपापल्या पद्धतीनं ज्या त्या तालुक्यामध्ये ज्या त्या भागामध्ये आपापले नेते आहेत राष्ट्रवादीचे, एकत्रित येऊन आपल्याला कसं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये चांगल्या पद्धतीचे निकाल येतील अशा पद्धतीने आम्ही प्रयत्नशील असणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचे तीनही पक्ष मात्र बैठका घेत असताना वेगवेगळ्या पक्ष पद्धतीने घेतल्या जातात, प्रत्येकाची बैठक वेगळी होते आणि प्रत्येकजण वेगळा सूर आळवताना दिसतो। हे बघा कसं आहे, महायुती सरकार राज्यामध्ये आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, त्या ठिकाणी वाटाघाटी ज्या केल्या जातात त्या राज्यस्तरावर केल्या जातात। ह्या जिल्हा स्तरावरच्या, तालुका स्तरावरच्या निवडणुका या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आहेत, नगरपालिका असतील, नगरपंचायत असतील किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असतील। त्याच्यामुळं याच्या वाटाघाटी जे काही आहे जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर होणार आहेत। आता आपापल्या पद्धतीनं आपण कुठं आहेत नेमकं हा अंदाज बांधणं, याचे सगळे आडाखडे जोडणं, लोक कोण कुठं आपला योग्य उमेदवार राहू शकतो, शेवटी आपलं वैयक्तिक पार्टीची काय ताकद आहे याचा विचार होणार, याचं नियोजन होणार, याच्या बैठका होणार आणि त्याच्यानंतर या महायुतीतील जे काही घटक पक्ष आहेत आमचे तिन्ही, याच्यामध्ये काय होतं का, होत असेल तर निश्चितपणानं होईल स्थानिक स्तरावर। हे बघा, आमच्या गटाच्या अंतर्गत, गट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अंतर्गत बैठका नियोजनाच्या संदर्भात ह्या चालू आहेत। मी म्हणलं पहिले आपल्याला पाहावं लागेल की आपली किती ताकद आहे, कोणत्या प्रभागामध्ये असेल, कोणत्या जिल्हा परिषद गटामध्ये असेल, कुठं आपलं गणामध्ये असेल, इथं काय हे आहे, लोक कोण आहेत, कशा पद्धतीनं आपण सक्षम असा पर्याय देऊ शकतो, उमेदवार देऊ शकतो, हे झाल्यानंतर वाटाघाटीचा विषय